मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला गेला, सीएम पदासाठी शिंदेंशिवाय पर्याय नाही, आमदार बच्चू कडूंचं वक्तव्य. तर बच्चू कडू यांनी युतीमध्ये वाद निर्माण करू नये, प्रवीण दरेकरांचा सल्ला. फडणवीस केंद्रात गेल्यास बावनकुळेंकडे सूत्र येतील, स्वतः फडणवीस त्यांची शिफारस करतील, शिंदे पुन्हा सीएम होणार नाहीत, संजय राऊतांची भविष्यवाणी. मुख्यमंत्री फडणवीसांकडून दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चांची खिल्ली, मी परवाच दिल्लीला जाऊन आलो, फडणवीसांचं मिश्किल वक्तव्य. देवेंद्र फडणवीस 2034 पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री राहतील, ते मुख्यमंत्री राहावेत ही 14 कोटी जनतेची भावना, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा संजय राऊतांना टोला. पिंपरीतील मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृतांचा आकडा 8 वर पोहोचला, 5 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश, आतापर्यंत 14 जणांची सुखरूप सुटका. मोशी दुर्घटनेतील इमारतीचं विनापरवाना बांधकाम केल्याचा खुलासा, केवळ तळमजल्याचाच पूर्णत्वाचा दाखला, पहिला आणि दुसऱ्या मजल्यासाठी कोणतीही परवानगी मागितली गेली नाही. पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील वादात, माळशिरस पंचायत समितीच्या अभियंत्याला शिवीगाळ, हातपाय तोडण्याची ही धमकी, सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप व्हायरल. ठाणे जिल्हा बँकवरती महायुतीचंच वर्चस्व कायम, भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची रणनीती यशस्वी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष महायुतीकडे. मुंबईतील अंधेरीमध्ये मराठी संवाद साधण्याच्या मुद्द्यावरून वाद, प्रवाशाला आरपीएफ कार्यालयामध्ये तासभर कोंडल्याचा आरोप, आरपीएफ कार्यालयाबाहेर मराठी एकीकरण समिती आक्रमक. अयोध्येतील राम मंदिरात देणगी मोजणाऱ्या 23 कर्मचाऱ्यांचा एकाच वेळेस राजीनामा, आरोप आणि मोजणीचा ताण वाढला, त्यामुळे कर्मचाऱ्यांची सोडचिठ्ठी, तर भक्तांकडून आता 500 ऐवजी चिल्लर रुपयांमध्ये दान. संत तुकोबा आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्यातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ, दिवे घाटात भक्ती, निसर्ग आणि वारकऱ्यांचा अप्रतिम संगम. ज्ञानोबांच्या पालखीचा सासवडमध्ये, तर तुकोबांच्या पालखीचा लोणी काळभोरमध्ये मुक्काम असणार. पवार कुटुंबात पुन्हा सनईत चौघडे वाजणार, पार्थ पवारांचा कायनात धर यांच्याशी साखरपुडा होणार, पुण्यामध्ये 29 जुलैला सोहळा पार पडणार. राज्यातील 102 तरुण पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात, भट्टीच्या साथीदारांकडून तरुणांची दिशाभूल, आपल्या पाल्यावर नजर ठेवा, एटीएस कडून पालकांना सतर्कतेचं आवाहन. मुंबई अहमदाबाद महामार्गावर 10 ते 15 किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी, घोडबंदर ते नायगाव बाफना या ब्रिजपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा, घोडबंदर रोडवरील सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामाचा मोठा फटका.